हाय नमस्ते, मी अमृता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर वरती आले होते साफसफाई करण्यासाठी म्हणजे वरच्या रूममध्ये. तर बाकी सगळं झालं होतं, आतमधलं सगळं झालं होतं. मी त्याचा काही व्हिडिओ काढला नाही. म्हणजे हॉल, किचन, बेडरूम हे सगळं पुसून काढलं होतं मी झाडून झटकून पूर्ण. खूप धूळ झाली होती वरती, का तर वरनं सारखं येणं जाणं होत नाही. एक 15-20 दिवसातून सारखं साफसफाई करायला लागते. त्यानंतर मी चाकरवरून जेव्हा इकडे येते तेव्हाच मी साफसफाई करते, नाहीतर नाही परत करत जास्त. त्यामुळे खूप धूळ झाली होती वरती. मग पूर्ण टेरेसपासून जे सगळं साफ करून घेतलं, पायऱ्या ते सगळं त्यांचं सगळं साफसफाई करून घेतली. ते खूप धूळ झाली होती, का तर हे ओपन गॅलरी आहे त्याच्यामुळे खूप धूळ येते. तर सगळं पुसून काढलं. मला बराच वेळ लागला, 1-1.5 तास तर मला लागलंच. कंपल्सरी 1.5 तास लागलं वरचं साफसफाई करायला. तर सगळं क्लीन करून घेतलं. इतकं दमल्यासारखं झालं होतं. सगळं क्लीन करून घेतलं पटपट पटपट. म्हणजे एक 4चा टाईम झालाच होता. मग लवकर आवरून घ्यावा, नंतर चहाचा टाईम होतो. त्यामुळे सगळं आवरून घेतलं पुसून. सगळं पूर्ण धूळ पीळ सगळी पायऱ्यावरती येते ना, त्याच्यामुळे खूपच खराब होऊन जातं. त्यांचं सगळं असं क्लीन करून घेतलं. परत खालती पण आले होते, मग खाली पण सगळं पुसून घेतले व्यवस्थितपणे. सगळं झालं होतं माझं पुसून. त्यानंतर इकडे आहे ना गॅलरी, इकडं म्हणजे आपल्या खालते आहे ना कांदे सुकाय टाकले होते, त्याचे पण थोडे डाग ते पडले होते. त्यानंतर तिथं थोडंसं घासून घेतलं खाली. त्यानंतर तिथं खूप खराब झालं होतं. मग सगळे व्यवस्थितपणे घासून घेतलं. मग घासल्यानंतर एकदम छान दिसत. मग सगळं व्यवस्थित पुसून काढलं सगळं असं. त्यानंतर इकडे स्वयंपाक करतो आम्ही. मटणाच्या भाज्या पण करतो साईडला. इथं सिलेंडर ठेवलेलं आहे तिथे. तिथं पण खूप तेलकट असे डाग ते पडले होते. मग ती पण लगेच सरक करून घेतलं, क्लीन करून घेतले व्यवस्थितपणे. सगळं व्यवस्थित क्लीन करून झाले. शेगडीवरतीच आम्ही बाहेर भाज्या करतो, म्हणजे आपण मटणाच्या, चिकनच्या हे सगळं बाहेरच भाज्या करून घेतो. त्यानंतर मस्त असा चहा घेतला. त्यानंतर मुलं बसले होते बाहेर गॅलरीमध्ये. आजी पण बसले होते, आमच्या आजी सासू. मस्त असे गप्पा मारत. त्यानंतर माझं आवरलं. त्यानंतर मी पण माझं आवरून घेतलं. त्यानंतर हे सगळे भांडे दुपारच्या नंतरचे पडले होते. मग सगळी भांडी मी घासून घेतली व्यवस्थित, का तर स्वयंपाकाचे परत पडतात स्वयंपाकाच्या टायमिंगला. मग म्हणलं पहिले हे घासून घेते, म्हणजे मग जास्त पडणार नाही स्वयंपाक झाल्यानंतर. मग सगळे भांडे घासून घेतले. त्यानंतर पटपट सगळे भांडे मी घासून घेतले, लवकरच आवरलं, का तर स्वयंपाकाचा टाईम होता. स्वयंपाकाचा टाईम झालेला होता. म्हणजे लगेच पटपट आवराय घेतलं, का तर परत स्वयंपाकाला लागायला लागतं. मग स्वयंपाकाला पण टाईम जातो करण्यासाठी. मग स्वयंपाक पण घेताना गावाकडं कसं लवकर स्वयंपाक होतो, लवकर जेवणं फिवणं सगळं होतं आवरून. 9-9:30 तर सगळेजण झोपायच्या टायमिंगला होतं. 9:30पर्यंत सगळं आवरून व्हायला पाहिजे. त्यामुळे माझी भांड्याची घाई चालली होती पटपट घासायची. सगळ्यांचा चहा पण झाला होता. मग चहाची पण भांडी घेतली होती घासायला, म्हणजे परत जास्त पडणार नाही भांडी. त्यानंतर हे बोरिंगचं पाणी नाही आहे बरं का, म्हणजे आपलं जे आहे ना रोज येतं नळाला त्याचं पाणी होतं. त्याच्यात डाग उमटत नाहीत भांड्यावरती हे सगळं पाणी. मग त्यानंतर सगळं इथं धुवून घेतले व्यवस्थित, का तर मुलं सारखं इथे येतात हातपाय तोंड धुवायला सारखं, त्यामुळे तिथं खरकटं नको ठेवायला. त्यामुळे सगळं असं पुसून घेतल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. इकडे माझ्या भाकरी झाल्या होत्या बनवून. तिथं फोडणीला देत होते. थोडंसं बेसन करायचं होतं थोडंसं, त्याच्यामुळे मिरची लसूण हे सगळं फोडणीला दिलं, टाकून दिलं फोडणीसाठी. त्यानंतर बाकी सगळं आवरून घेतलं. खूप राडा पडला होता. हे वाटण्यासाठी काढून ठेवलं होतं. आपलं कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे सगळं साईडला काढून ठेवलं होतं. लगेच स्वयंपाकाची घाई लागली होती. लगेच स्वयंपाक करून घेतला, क्लीन करून घेतला कट्टा पिट्टा लगेच. म्हणजे स्वयंपाक करता हे क्लीन करूनच घेते. असा होता माझा आजचा दिवस. आवडतं लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटू उद्याच्या नवीन वेगळ्या व्हिडिओ.